नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे नेते त्याचबरोबर अनिल देशमुख हे देखील या ठिकाणी पायऱ्यांवर आपल्याला पाहायला मिळतात। तर विधान भवन परिसरामध्ये आता उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी होणाऱ्या कामकाजामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होण्यासाठी विधान भवन परिसरामध्ये पोहोचले। तर शिंदे आणि फडणवीसांनंतर आता उद्धव ठाकरेंकडूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे। ज्यावेळी शिंदे फडणवीसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं त्यावेळी लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही होती की अजित पवार मात्र यावेळी अनुपस्थित होते। अजित पवार हे विधान भवन परिसरात दाखल झाले, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना अभिवादन करताना ते अनुपस्थित होते। मात्र आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करतायत। 14व्या विधानसभेचं हे अखेरचं अधिवेशन आणि हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। पुणे ड्रग्ज प्रकरण, पुणे अपघात प्रकरण, त्याचबरोबर शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारी, पेपरफुटीचं प्रकरण यावरून देखील विरोधक आक्रमक आहेत आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेत। आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी नतमस्तक होताना दिसतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अगदी समोरच विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांचा मुद्दा आज विधान भवनात गाजण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून आता विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलेलं आहे। यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। तर ज्या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे सहभागी होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर शेतकरी प्रश्नावरून आता विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक बनले आहेत। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी सरकार विरोधात विरोधकांकडून केली जाते। काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून, आमदारांकडून, विरोधकांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी आंदोलन छेडलं गेलेलं आहे।